आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात अज्ञात आजाराने 7 दिवसात 7 दुभत्या गायी दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालक शेतकरी अनिल भदाणे यांच्या गोठ्यातील या 7ही गायींचा मृत्यू झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेली 25 ते 30 वर्ष दुग्ध व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भदाणे कुटुंबासमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. धुळ्याहून आलेल्या पथकाने मृत गायींचे शवविच्छेदन केले, मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. यानंतर नाशिकहून विशेष तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले, तरीही गायींच्या मृत्यूमागील कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे परिसरातील इतर पशुपालकांमध्येही मोठी चिंता आणि भीती निर्माण झाली आहे. बोरकुंडसारख्या मोठ्या गावात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय केंद्र नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी तातडीने नियुक्त करावेत अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान शासनाने आपल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा पशुपालक अनिल भदाणे यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून मृत्यूचे कारण शोधावे आणि बाधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे.